भारताचा सख्खा शेजारी आणि जुना मित्रदेश असलेल्या नेपाळमध्ये नुकतंच सत्तांतर घडून आलंय. नेपाळच्या आजवरच्या राजकीय इतिहासात प्रथमच देशाच्या सत्तेची सूत्र ही युवा पिढीच्या हातात गेलेली आहेत. नेपाळमध्ये प्रथमच केवळ 35 वर्षीय युवा नेत्याची देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे आणि त्यामुळेच संपूर्ण जगाचं लक्ष आता नेपाळमध्ये होणाऱ्या या राजकीय घडामोडींमध्ये साहजिकच आकर्षित झालंय. मुळातच गत काही वर्षांपासून सातत्यानं राजकीय अस्थिरतेच आणि अगदी अलीकडच्या काळात तर शब्दशः अराजकतेचं वातावरण अनुभवत असलेल्या नेपाळच्या मतदारांनी यावेळी मात्र ही राजकीय अस्थिरता संपुष्टात आणली. फार मोठी कामगिरी मतदारांनी घडवून आणली. यावेळी प्रथमच एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यामुळे निदान आता तरी नेपाळमध्ये राजकीय स्थिरता प्रस्थापित होईल अशी ठाम खात्री व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीच्या निकालाची अनेकविध ठळक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. निदान त्यापैकी काहींचा विचार आपण करू शकतो. नेपाळच्या मतदारांनी यावेळी खऱ्या अर्थाने एक नवीनच इतिहास रचला असल्याचं अनुभवाला आलंय आणि खरं तर त्यामुळेच हा विषय स्वाभाविकपणे आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे सन 1990 मध्ये नेपाळमध्ये बहुपक्षीय लोकशाही पुनर्संचयित झाल्यापासूनच्या आजवरच्या प्रत्येक निवडणुकीनंतर केवळ आणि केवळ राजकीय अस्थिरताच अनुभवलेल्या नेपाळी मतदारांनी यावेळी मात्र अगदी निर्णायक स्वरूपाचा जनादेश दिलेला आहे. मॅन्डेट ज्याला आपण म्हणतो तसा दिलाय स्पष्ट. खरं तर नेपाळमध्ये निवडणुकीचं स्वरूप हे भारतातल्या निवडणूक प्रक्रियेपेक्षा खूपच वेगळं आहे. ती प्रक्रिया थोडी वेगळी आहे. नेपाळच्या प्रतिनिधी सभेत म्हणजे संसदेत एकूण 275 जागा आहेत. त्यापैकी 165 सदस्य हे थेट निवडणुकीद्वारे निवडले जातात, म्हणजे मतदार त्यांना निवडून देतात. आणि उरलेल्या 110 सदस्यांची निवड कशी होते ती प्रातिनिधिक प्रतिनिधित्व या पद्धतीने ते निवडले जातात. राजकीय पक्षांना 110 सदस्यांची नावं तिथल्या निवडणूक आयोगाला आधीच कळवावी लागतात. याच महिन्याच्या प्रारंभी म्हणजे मार्च महिन्याच्या प्रारंभी 5 मार्च रोजी नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. या सार्वत्रिक निवडणुकीत जेमतेम 4च वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षानं म्हणजेच RSPने नेपाळच्या प्रतिनिधी सभागृहात म्हणजे संसदेमध्ये थेट निवडून आलेल्या 165 जागा आणि प्रमाणानुसार 50% इतकी मतं मिळवून अत्यंत मजबूत आणि खऱ्या अर्थाने सर्वार्थाने सुस्पष्ट असं बहुमत मिळवलंय. त्यामुळे गत अनेक वर्षांपासून खरं तर अनेक दशकांपासून नेपाळच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत असलेल्या अनेक राजकीय पक्षांचा यावेळच्या निवडणुकीत मात्र फार मोठा पराभव झालाय. प्रचंड पराभवाचा धक्का त्यांना सहन करावा लागलाय. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते आणि काठमांडूचे माजी महापौर बालेन शाह यांनी नेपाळच्या झापा 5 म्हणजे झापा 5 या मतदारसंघात आजवर 4 वेळा पंतप्रधान राहिलेले KP शर्मा ओली म्हणजे खड्गप्रसाद शर्मा ओली यांचा सुमारे तब्बल 50,000 मतांनी पराभव केलाय. 35 वर्षीय बालेन यांना 68,348 मतं मिळाली, तर 74 वर्षीय ओली यांना केवळ 18,734 एवढ्या मतांवर समाधान मानावं लागलंय. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळनं ओली यांनाच याही वेळचे पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नेपाळच्या मतदारांसमोर त्या मतदारसंघातनं आणलेलं होतं. बालेन शाह हेच RSPचे पंतप्रधान पदासाठीचे उघडपणे पहिल्यापासूनचे उमेदवार असल्यामुळेही या मतदारसंघातल्या बालेन शाह यांच्या या विजयाला आगळं वेगळं आणि फार मोठं महत्व प्राप्त झालंय. म्हणजे भावी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधानांचा पराभव या मतदारसंघात केलाय. अर्थात यावेळी संपूर्ण नेपाळमध्ये RSPच्या बाजूनं जोरदार राजकीय लाट असून सुद्धा वातावरण असून सुद्धा माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड
यांनी रुकुम पूर्व 1 ही जागा 10,240 मतांनी जिंकण्यात मात्र यश मिळवलंय. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळच्या नेपाळच्या संसदेत प्रतिनिधी गृहात केवळ प्रचंड हेच एकमेव माजी पंतप्रधान पुन्हा निवडून आले. बाकी कोणी निवडून नाही येऊ शकलं. नेपाळी काँग्रेसने केवळ 9 जागा जिंकल्या असून कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट ग्रुप या राजकीय पक्षाला देखील यावेळी फार मोठं नुकसान सहन करावं लागलंय. हे राजकीय धक्के या सर्व प्रस्थापित पक्षांना यावेळी सहन करावे लागले. नेपाळी कम्युनिस्ट पक्षामध्ये कम्युनिस्टांचे एकंदर तब्बल 19 गट सामील आहेत, सहभागी आहेत. आणि त्यात सर्वात मोठा गट हा निवडून आलेले पुष्पकमल दहल तथा प्रचंड आणि युनायटेड सोशलिस्टच्या माधव कुमार नेपाल यांचा आहे. म्हणजे हेही आपल्याला राजकीय समीकरण लक्षात घ्यावं लागतं. या पक्षातले अनेक दिग्गज नेते यावेळच्या निवडणुकीत सपशेल पराभूत झालेत. केवळ प्रचंड हेच आता म्हटल्याप्रमाणे यावेळी विजयी झाले. नेपाळी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ UML गट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ माओइस्ट सेंटर, राष्ट्रीय प्रजातांत्रिक पार्टी या सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना यावेळच्या निवडणुकीत मतदारांनी साफ सपशेल स्पष्टपणे नाकारलेला आहे. खर तर नेपाळी काँग्रेस हा नेपाळमधला सर्वात जुना राजकीय पक्ष असून नेपाळी काँग्रेसची स्थापना सन 1950 मध्ये करण्यात आली होती. राणांची एकाधिकारशाही संपुष्टात आणून लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी BP कोइराला यांनी त्यावेळी हा पक्ष 1950 मध्ये स्थापन केला होता. 2 महिन्यांपूर्वीच त्यांनी नेतृत्व बदलही केला होता. या नेपाळी काँग्रेसने आजवर 5 वेळा पंतप्रधान झालेले शेर बहादूर देवबा यांच्याऐवजी अवघ्या 49 वर्षीय गगन थापा यांना पक्षाध्यक्ष केलं होतं. सन 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत नेपाळी काँग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, हे लक्षात घ्यावं लागतं. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ UML ग्रुप किंवा UML गट याला 78, कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ माओइस्ट सेंटरला 32 आणि राजेशाहीचं समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक पार्टी या पक्षाला त्यावेळी 14 जागा मिळाल्या होत्या. मी त्यावेळची आकडेवारी सांगतो किती मोठी होती आता लक्षात येईल. नेपाळचे आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरणारे बालेंद्र तथा बालेन शाह हे नेमके कोण आहेत आणि त्यांचा नेपाळच्या राजकीय क्षेत्रातला आजवरचा अनुभव कसा आणि कोणता आहे हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, ते उपयुक्तही आहे. बालेन शाह हे नेपाळमध्ये केवळ बालेन याच नावानं अधिक परिचित आणि लोकप्रियही आहे. मुळात बालेन हे एक रॅपर आहेत, उत्तम रॅपर आहेत. या क्षेत्रात ते विशेषतः युवा पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. बालेन शाह यांच्या पत्नीनं नेपाळमधल्या वर्तमान परिस्थितीशी निगडीत असलेले अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्न मुद्दे आपल्या कवितांच्या माध्यमातून आजवर मांडलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या अशा सर्व आशययुक्त कवितांना बालेन यांनी आपल्या रॅप म्युझिकच्या माध्यमातून, रॅप संगीताच्या माध्यमातून नेपाळच्या असंख्य रसिकांपर्यंत, लोकांपर्यंत ते पोहोचवलेलं आहे काव्य. याखेरीज त्यांनी सामाजिक समस्यांवर थेट भाष्य करत अगदी उघडपणे हे प्रश्न जनतेसमोर आजवर आणलेले आहेत. साहजिकच नेपाळच्या युवा पिढीमध्ये एक आयडॉल म्हणूनही बालेन शाह म्हणजे बालेन हे फार लोकप्रिय झालेले, कमालीची लोकप्रियता त्यांना मिळालेली आहे. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूचे महापौर म्हणून काम करत असताना बालेन शाह यांनी म्हणजे बालेन यांनी प्रामुख्यानं घन कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियोजन आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातील कारवाई यासारख्या क्षेत्रांमध्ये अत्यंत लक्षवेधी स्वरूपाची दैदिप्यमान कामगिरी, महत्वपूर्ण कामगिरी केली होती, हे सर्वांना मान्य करावं लागतं. किंबहुना या कामांमुळे ते अधिक आणि अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत. वास्तविक पाहता काठमांडूचं महापौर पद हे काही नेपाळच्या राजकारणात फार मोठं पद मानलं जात नसलं घटनात्मक दृष्ट्या, तरी सुद्धा देशाच्या
राजधानीचं नेतृत्व त्यांच्या हातात आल्यामुळे त्यांना त्यांच्या त्या कार्यकाळात नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान ओली म्हणजे खड्गप्रसाद शर्मा किंवा के पी शर्मा ओली यांच्याशी थेट संघर्ष करण्याची संधी त्यावेळी उपलब्ध झाली होती. शाह हे झेंझीच्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले नव्हते, मात्र त्या आंदोलनाच्या काळात त्यांनी फेसबुक आणि एक्सच्या माध्यमातून ज्या पोस्ट वेळोवेळी केलेल्या होत्या त्या सर्व युवा आंदोलकांसाठी अत्यंत दिशादर्शक ठरलेल्या होत्या. त्याही माध्यमातून एक कणखर आणि निर्णायक स्वरूपाचं नेतृत्व देऊ शकणारा नेता अशी प्रतिमा ते स्वतःची नेपाळच्या युवा पिढीच्या मतदारांच्या मनात त्या काळात या आंदोलनाच्या काळात सुद्धा निर्माण करू शकले होते. ही देखील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी लागते. 35 वर्षीय बालेन शाह हे खरं तर व्यवसायानं अभियंता म्हणजे इंजिनियर आहेत. अर्थात मुळात ते प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार असून त्यांचे अनेक टीव्ही शोज, रॅप तसंच म्युझिक व्हिडिओज खूप गाजलेले आहेत. बालेन यांच्याकडं अनेक लक्झरी वाहनं आहेत. किंबहुना त्यांची लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली ही कायम नेपाळमध्ये चर्चेमध्ये असते. युवा पिढीमध्ये ते विशेषत्वानं लोकप्रिय ठरलेले आहे. गेल्या वर्षी झालेल्या त्या आंदोलनात त्यांचं नेतृत्व हे विशेषत्वानं उजळून निघालं आणि त्यातूनच त्यांनी आपल्या पक्षाला हे प्रचंड यश, अभूतपूर्व यश, विक्रमी यश यावेळी मिळवून दिलंय. मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बालेन यांना आणि त्यांच्या पक्षाला हे असं अभूतपूर्व विक्रमी यश जरी मिळवून दिलेलं असलं तरीही नव्यानं सत्तेवर येणार असलेल्या सरकारसमोर आता अनेक आव्हानं देखील आहेत. हेही आवर्जून लक्षात घ्यावं लागतं. काम सोपं नाहीये. नवीन सरकारकडून नेपाळमधल्या जनतेला आता खूपच मोठ्या अपेक्षा आहेत. नव्यानं सत्तेवर येणाऱ्या पक्षामध्ये बालेन शाह यांच्याप्रमाणेच त्याच RSPचे अध्यक्ष रबी लामिछाने यांच्या देखील राजकीय महत्वाकांक्षा फार मोठ्या आहेत आणि ती गोष्ट कधीच लपून राहिलेली नाहीये. त्यामुळे भविष्यात या उभयतांच्या महत्वाकांक्षांमध्ये काही संघर्ष निर्माण होईल की काय अशी भीती नेपाळच्या राजकीय क्षेत्रामध्ये अनेक जे अभ्यासक आहेत त्यांच्या मनात आहेत आणि ही भीती स्वाभाविक किंवा साहजिकही आहे. मुळातच ज्या आंदोलनामुळे बालेन शाह यांचा एक कलाकार ते नेपाळचे पंतप्रधान असा जो मोठा प्रवास घडवून आलेला आहे त्या आंदोलनकर्त्यांच्या अपेक्षा फारच मोठ्या आहेत. बालेन शाह यांनी यावेळच्या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान नेपाळची अर्थव्यवस्था मजबूत करणं, नेपाळमध्ये रोजगार निर्मितीची प्रक्रिया अधिक गतिमान करणं आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रचंड स्वरूपाची कठोर कारवाई करणं यासारखे अनेकविध आश्वासनं आतापर्यंत मतदारांना दिलेत. मात्र प्रशासकीय जटिल प्रक्रियेत, गुंतागुंतीच्या प्रक्रियेत ही अशी आश्वासनं प्रत्यक्षात साकार करणं सर्वांनाच कल्पना आहे की हे मुळीच सोपं नसतं, आव्हानात्मक आहे. त्यामुळे बालेन शाह यांना ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आता खूपच परिश्रम करावे लागणार आहेत हेही सर्वांना दिसतंय. नेपाळमधल्या युवा मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात जर बालेन शाह यांना अपयश आलंच दुर्दैवानं तर देशातली युवा पिढी नव्या असंतोषाच्या रूपानं मग बालेन यांच्या विरोधात सुद्धा उभी राहू शकते ही भीती स्पष्टपणे जाणवते. याखेरीज नेपाळचं सुयोग्य भू राजकीय संतुलन साधून आर्थिक विकासासाठी परकीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, हे आवश्यक असले तरीही त्यातून निर्माण होणाऱ्या राजकीय प्रभावाचं व्यवस्थापन किंबहुना सुयोग्य व्यवस्थापन करणं हेही एक फार मोठं आव्हान बालेन शाह यांच्या समोर उभं राहणार आहे. त्यातही विशेषत्वानं चीनच्या संदर्भात नेपाळच्या धोरणात्मक स्वातंत्र्याचंही रक्षण बालेन यांना करावं लागणार आहे. प्रशासनिक कार्यक्षमता, आर्थिक सुधारणा आणि संतुलित स्वरूपाचं परराष्ट्र धोरण या क्षेत्रात ठोस पावलं जर उचलली तरच बालेन शाह यांचं नेतृत्व हे नेपाळच्या राजकीय इतिहासात एक निर्णायक आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखलं जाईल ही वस्तुस्थिती आहे. माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली हे अगदी उघडपणे
चीन समर्थक म्हणूनच नेपाळमध्ये ओळखले जात होते. आजही तशीच त्यांची प्रतिमा आहे. प्रामुख्याने त्यांच्याच कार्यकाळात तर भारत आणि नेपाळ यांच्यातले संबंध खूप ताणले गेले होते. कमालीचे ते ताणले गेले होते. त्याच वेळी चीननं नेपाळमध्ये आपला प्रभाव अगदी सुनियोजितरित्या, योजनाबद्धरित्या वाढवून घेतलेला होता. साहजिकच आता बालेन शाह यांच्या आगामी कार्यकाळात नेपाळचं परराष्ट्र धोरण किंवा एकूणच धोरण हे नेमकं कसं असेल, हा खचितच सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला, यात काही शंकाच नाही. याबाबत एक संदर्भ आवर्जून या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो, त्याचा उल्लेख करावा लागतो. नेपाळच्या झापा जिल्ह्यातल्या दमक मध्ये जो एक प्रकल्प निर्माण होणार आहे, तयार होणार आहे, त्याचं नाव आहे नेपाळ चीन फ्रेंडशिप इंडस्ट्रियल पार्क. हा प्रस्तावित प्रकल्प बालेन शाह यांनी निवडणुकीच्या संदर्भातल्या त्यांच्या जाहीरनाम्यातून यावेळी काढूनच टाकला होता. विशेष म्हणजे याच झापा 5 मतदारसंघामध्ये बालेन शाह यांनी चीन समर्थक असलेल्या केपी शर्मा ओली यांचा पराभव केलेला आहे. हा जो प्रस्तावित प्रकल्प आहे तो चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग असून तो नेपाळ भारत यांच्या सीमारेषेजवळ आहे. सर्वाधिक महत्वाची बाब अशी आहे की हा संवेदनशील सिलिगुडी कॉरिडॉर, म्हणजे ज्याला चिकन नेक असं ओळखलं जातं, त्या चिकन नेकच्या जवळच तो प्रकल्प आहे. सिलिगुडी कॉरिडॉर ही भारताच्या ईशान्येतील राज्यांना भारताच्या उर्वरित भागाशी जोडणारी एक अरुंद पट्टी असून भारताला या प्रस्तावित प्रकल्पाबद्दल कमालीची चिंता जाणवत होती. भारताने ती व्यक्तही केलेली होती. आता या पार्श्वभूमीवर बालेन शाह यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातून हा प्रकल्पच वगळून टाकून संपूर्ण जगाला आणि विशेषतः चीनला देखील फार मोठा संकेत दिलाय. अलीकडेच भारतानं क्रिकेटच्या क्षेत्रात जी उल्लेखनीय कामगिरी केली, T20 चषक जो जिंकला, बालेन शाह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवर्जून तातडीनं फोन करून भारतीय क्रिकेट संघाचं आणि संपूर्ण भारत देशाचं अभिनंदन त्या माध्यमातून केलंय. ही घटना देखील राजकीय क्षेत्रात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्वाची घटना म्हणून मानली जाते. भविष्यात बालेन शाह हे भारत आणि चीन यांच्याशी अत्यंत संतुलित स्वरूपाचे संबंध प्रस्थापित करतील असं निदान सध्या तरी मानलं जाते. आणि म्हणूनच खरं तर प्रत्यक्षात त्यांचं परराष्ट्र धोरण हे नेमकं कसं असेल, हाच आता सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला असेल तर नवल नाही. बालेन शाह चीनला एकदम दूर ढकलणार नाहीत, हेही सत्य, कारण तसं करणं नेपाळला आणि बालेन शाह यांना तसं परवडणारही नाही. पण चीन बरोबरच ते भारताशी देखील अत्यंत संतुलित स्वरूपाचे संबंध यापुढे प्रस्थापित करतील आणि आता पुन्हा एकदा नेपाळ भारत यांच्यातला मैत्रीचा अध्याय अधिक उजळून निघेल, अशी ही अपेक्षा अनेकांकडून, अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येते. पाहू आता प्रत्यक्षात बालेन शाह नेमके पंतप्रधान पदावर कधी विराजमान होत आहेत आणि पंतप्रधानपदी ते आल्यानंतर नेपाळचं धोरण ते कशा स्वरूपाचं आखतायत आणि भारताला त्याचे परिणाम काय जाणवत आहेत, याकडे आता आपणही लक्ष ठेवूया. तूर्तास इतकंच.